नमस्कार, नादीप्स किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नाश्त्याचा एक असा प्रकार बघणार आहोत जो की तुम्ही कधीच खाल्ला नसेल. आपण बघणार आहोत पोहे कोबीचे वडे. दररोज तोच नाश्ता करून कंटाळा येतो. अगदी सहज, सोप्या, साध्या पद्धतीने आपण हे वडे करणार आहोत. मेंदूवड्यासारखेच परंतु चवीला अतिशय भन्नाट असे लागणारे कुरकुरीत असे वडे. चला तर मग करूया घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच अगदी रुचकर चविष्ट असे पोहे कोबीचे वडे, तेही काही विशिष्ट टिप्स सोबत. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राईब करा. इथे मी 3 वाटी पोहे घेतलेले आहेत. साधारणतः 250 ग्राम पोहे आहेत. हे मी निसून साफ करून घेतलेले आहेत. हे पोहे मी मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे. हे आपल्याला एकदम बारीक याची पेस्ट तयार करायची आहे. पाहू शकता तुम्ही इथे मी याची पावडर तयार करून घेतली आहे. यामध्ये मी अर्धी वाटी दही घालत आहे. हे दही मी ताजं दही घेतलेलं आहे. जास्त आंबट दही वापरायचं नाही. आता यामध्ये मी पाऊण चमचा किंवा पाऊण चमच्याहूनही थोडा कमी बेकिंग सोडा घालत आहे. बेकिंग सोडा घातल्याने आपले जे वडे आहेत त्यात एकदम व्यवस्थित फुगतात. आता हे दही आणि सोडा आपण ह्या पावडरमध्ये, पोह्यांच्या पावडरमध्ये मिक्स करून घेऊयात. आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता यामध्ये मी पाणी घालत आहे. पाणी आपल्याला थोडे थोडे करून घालायचे. इथे आपल्याला पाणी जास्त लागणार आहे कारण पोहे जे असतात ते पाणी जास्त शोषून घेतात. त्यामुळे काय होतं, हे पीठ जे आहे जसं जसं आपण पाणी घालू तसं तसं ते घट्ट होत जातं. परंतु आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि ज्या पद्धतीने आपल्याला त्यामध्ये पाणी पाहिजे त्या पद्धतीने आपण जेवढं लागेल तेवढं पाणी त्यामध्ये टाकत राहायचे. पाहू शकता तुम्ही आपण आता पाणी घालून हे पीठ अजून मिक्स करत आहोत. जसे जसे आपण हे पीठ मिक्स करत जाऊ तसे तसे हे पीठ घट्ट होत जाईल. हाताने जर आपण हे पीठ दाबून बघितलं तर हे सॉफ्ट दिसतंय. घट्ट झालेलं पीठ चमच्याने मिक्स करणं जड जातं. त्यामुळे आपण हे हातानेच मिक्स करून घेऊया. हाताने व्यवस्थित हे पीठ तिमून घ्यायचंय आपल्याला. आपलं हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून झालंय. यावर अजून थोडंसं पाणी घालून हे पीठ, हे बॅटर आपल्याला एक 10 मिनिटं झाकून भिजवत ठेवायचंय. आता मी इथे एक कोबी कांदा घेतलेला आहे. या कोबीची वरची जी पानाची लेयर आहे ती मी काढून टाकत आहे. कोबी कितीही फ्रेश घेतली तरी वरच्या पानाची लेयर शक्यतो काढून टाकायची आणि ही कोबी स्वच्छ धुवून आपण इथं वापरणार आहोत. कोबीचे मी 2 काप केलेले आहेत. यातला मी एक भाग वापरलेला आहे. तो मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये वडे बनवणार असाल तर एक कोबी कांदा पूर्ण वापरला तरी चालेल. इथे मी एका भांड्यामध्ये वडे बनवण्यासाठी पीठ तयार करत आहे. त्यासाठी जे पोह्याचं बॅटर आपण आधी भिजत ठेवलं होतं ते मी इथे घेत आहे. सगळं बॅटर आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेत आहोत. यामध्ये अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ घालत आहे. अर्धी वाटी बेसन पीठ घालत आहे. बेसन पिठासोबतच तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मक्याचं पीठही वापरू शकता. आता यामध्ये आपण जी कोबी चिरून घेतली होती ती घालून घेऊयात. इथे एक महत्त्वाची टिप्स म्हणजे शक्यतो कोबी चिरायच्या आधीच धुवून घ्यायची आणि जर ती चिरल्यानंतर धुतलीस तर ती सुती टावेलवर सुकत ठेवायची, कारण आपल्याला कोबीमध्ये पाण्याचा वलवा अजिबात नकोय. आता यावर आपण हिरव्या मिरच्या घालून घेऊयात. बारीक चिरलेली हिरवी मिरची इथे घालत आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा घालू शकता. मी इथे 1 चम्मच रेड मिर्च पावडर घालत आहे. हिरवी मिरचीचा ठेचा घातला असेल तर रेड मिर्च पावडर नाही घातलं तरी चालेल. यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊया. आता पाऊण चमचा मी जिरे घालत आहे. जिऱ्याऐवजी जिरे पावडर घातली तरी चालेल. चवीनुसार मीठ घालून घेऊयात. हे सर्व जिन्नस हाताने मी व्यवस्थित मिक्स करत आहे. आपल्याला हे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचेत आणि हुंडा तिमून घ्यायचा आहे. तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की आपण जे पोह्याचं पीठ होतं दही आणि सोड्यामध्ये भिजत घातलेलं ते जर इथे घातलं आणि त्यामध्ये दही, सोडा आणि बाकीचे सगळे जिन्नस घालून हेच पीठ आपण 10 मिनिटं भिजत ठेवलं तर. परंतु तसं करायचं नाही, कारण कोबीमध्ये ओलावा असतो ज्यामुळे पिठाला लगेच पाणी सुटायला लागतं आणि आपल्याला वडे करता येत नाहीत. त्यामुळे आधी आपण ते पोह्याचं पीठ 10 मिनिटे भिजत घालून नंतर हे सगळे जिन्नस त्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून लगेच वडे करायला घ्यायचेत.
पाहू शकता तुम्ही आपलं पीठ तिमून झाले. आता आपण तेल घेतो आहेत. हे तेल मी हाताला लावून घेणार आहे, कारण वडे करताना ते हाताला चिटकणार नाहीत. हातावर उंडा घेऊन मी इथे मीडियम साईजचे वडे करत आहे. मीडियम साईजचे वडे केल्यानंतर ते तेलामध्ये लवकर तळल्या जातात आणि आतल्या बाजूनही पूर्णपणे तळतात. पाहू शकता तुम्ही मी हातावर गोल गोल करत एक चेपटा वडा केला आणि त्यामध्ये बोटाच्या साहाय्याने एक होल करत आहे, जेणेकरून आपले वडे व्यवस्थित तळल्या जातील. मेंदूवड्याच्या आकारासारखा आपण याचा आकार करून घेत आहोत. सर्व बाजूनी गोल असा आकार आपण वड्यांना करून घेऊयात. अजून एक वडा मी तुम्हाला करून दाखवते. त्याच पद्धतीने आपण हातावर पीठ गोल गोल मळून घेत आहोत. हातावर पीठ मळल्यानंतर चपट्या आकाराचे वडे करून त्यामध्ये एक होल पाडून घेत आहे. अशा प्रकारे सर्व वडे मी इथे करून घेत आहे. सर्व वडे माझे करून झालेत, ते मी एका डिशमध्ये काढून घेत आहे. पाहू शकता तुम्ही वड्यांना आकार व्यवस्थित आलाय. हे सगळे वडे आपण आता तळून घेऊयात. वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये एक एक करून सगळे वडे मी सोडून घेत आहे. कढईमध्ये जेवढे वडे बसतात तेवढे मी इथे टाकून घेतले आहे. वडे सोडल्यानंतर खालच्या बाजूनी ते 2 मिनिटं तळून घ्यायचे आणि वरच्या बाजूनी त्यावर तेल टाकत राहायचं, जेणेकरून वरची बाजूही वड्याची तळल्या जाईल. आता एक एक करून हे वडे आपण पलटून घेऊया, जेणेकरून त्याचा वरचा भागही व्यवस्थित तळल्या जाईल. तुम्हाला जर वडे कुरकुरीत हवे असतील तर गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची, जेणेकरून वडे हे कुरकुरीत होतील. पण गॅसची फ्लेम जास्त ठेवल्यानंतर वडे हे सतत हलवत राहायचे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचेत. पाहू शकता तुम्ही वड्यांचा कलर बदललाय. वडे व्यवस्थित तळून झाले आहेत. इथे एक डिश घेऊन त्यामध्ये मी टिश्यू पेपर टाकून घेते. त्यामध्ये तळलेले सर्व वडे आपण काढून घेऊयात. मस्त दिसतात आपले वडे, एकदम भारी झालेत. तुम्ही पाहू शकता ते फुगलेही छान, कलरही छान आलाय, वास पण एकदम भन्नाट येतोय. अशा पद्धतीने हे वडे केले की एकदम कुरकुरीत होतात. तुम्हाला मी एक वडा फोडून दाखवते. तुम्ही बघा आतल्या बाजूनी हे वडे पोकळ झालेत, म्हणजे व्यवस्थित कुरकुरीत झालेत. अशा पद्धतीचे हे कुरकुरीत वडे तुम्ही जर मुलांना खायला दिले तर ते फार आवडीने खातील. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, शेअर करा. धन्यवाद.